राज्य सहकारी बँकेच्या 430 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी विठ्ठल कारखान्याची 3 गोदामे 26 एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेने सील केली होती. चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारखान्याला मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर 7 दिवसानंतर गोडाऊनचे सील काढण्यात आले. श्री विठ्ठल साखर कारखान्याकडे 2021 पूर्वीचे थकीत 430 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी यापूर्वीही राज्य सहकारी बँकेने जप्तीची नोटिफिकेशन काढले होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे कारवाई टळली होती. दरम्यान 2022 साली विठ्ठल कारखान्यात सत्तांतर होऊन अभिजित पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली होती. 25 एप्रिल रोजी न्यायालयातील कारखाना जप्तीचा स्थगिती आदेश उठताच 26 एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेच्या पथकाने विठ्ठल सहकारची 3 गोदामे सील केली आणि कारखाना जप्तीची प्रक्रिया सुरू केली होती. यानंतर शुक्रवार 3 मे रोजी राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठल कारखान्याच्या गोदामास लावलेले सील काढले आहे. जुन्या संचालक मंडळाने कारखान्यावर कर्ज काढून थकवले होते. DRT कोर्टात हे प्रकरण होते. कोर्टाच्या आदेशानुसार सील लागले होते, परंतु कोर्टाच्याच आदेशानंतर सील निघाले आहे. 20 मे पर्यंत कर्ज परतफेडीचा अहवाल देण्याच्या अटीवर सील काढले आहे, अशी माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली.